तर सर आतापर्यंतच्या चर्चेतून आपल्याला बरंचसं हेल्पिंग हँडबद्दल आता आम्हाला माहिती झालेली आहे. पण आता मला असं म्हणायचंय की तुम्ही तर मदत करता, पण तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडनं किंवा समाजाकडनं, की तुम्हाला काय वाटतं आम्ही काय करायला पाहिजे? मला असं वाटतं समाजाकडनं यापेक्षा काय, आता काय आम्ही करतो पण आमच्या काही मर्यादा आहेत. तसं मला मिळालेल्या प्रत्येक घटकाकडून मला खूप मदत मिळाली आहे, पण तरी पण असं वाटतं की हे काम सातत्यानं पुढे गेलं पाहिजे, सातत्यानं चालू राहिलं पाहिजे. मला जेव्हा स्टार्टिंगला असं वाटलं की काय 25 लोक मिळतील मॅक्झिमम, सरपंचांनी सांगितलं याप्रमाणे, आणि तिथे कोणी म्हणजे आम्ही सांगितले मग कोणी सचिव नाही, कोणी अध्यक्ष नाही, तुम्ही फक्त काम करा, पण 4-5 लोकांना मदत होईल असं वाटलं होतं. पण ते पहिली टीमचं आज 40वी टीम तयार होऊन राहिली आणि बाकी इतरांकडे पण मदत मिळाली. आमच्या डॉक्टर साहेबांनी पण खूप मदत केली आपल्या याच्यातून. म्हणजे सांगायचं की आमच्या जरी हात तुकडे असले, परंतु जर समाज आमच्यासोबत जुळला आणि प्रत्येकाने ठरवून टाकले की माझं काही समाजाला देणं लागतं आणि त्या अनुषंगाने माझं पण काही देणं लागतं आणि त्यांनी ते प्रत्यक्षात दिलं. मी असं म्हणत नाही की तिथेच द्या, प्रत्येक आता काही लोकांना प्यार फाउंडेशन आवडतं तिथे द्या, काही लोकांना बाकी इतर काही असते सामाजिक संस्था द्या, अनाथाश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत, लहान मुलांचे कार्यक्रम आहेत, पण कोणीतरी कुठेतरी द्यायला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीने हा एक जीवनातला एक त्यांनी ठरवून टाकलं, जसं बाबासाहेब म्हटलंय, तथागत बुद्धांनी बाबासाहेब की तुमचं देणं लागतं, तुम्ही आपल्या प्राप्तीचा 20वा हिस्सा म्हणजे 5%, 5% तुम्ही द्यायला पाहिजेत. आणि त्यांनी पण ठरवून टाकलंय, माझे 5% म्हणजे 2200 रुपये होतात, माझे 3000 रुपये मी अधिक 400 रुपये आपल्याकडनं फिक्स ठेवले आहेत. अशा कुठल्या सामाजिक संघटना किंवा अगदी गरजू लोक आले की त्यांना मी देतो. हा आशय किंवा हाच धागा प्रत्येकाने मनाची जोपासून प्रत्येकाने, कारण असे खूप लोक आहेत, पण एक बघितलं मी खूप पैसा असला म्हणजे मदत करतो असा भाग नाही आहे, हा एक मानसिकतेचा भाग आहे. आपण ती मानसिकता सगळ्यांनी जोपासावी आणि ह्या कार्याला मदत करावी, एवढंच मी त्यांना आवाहन करतो. असं काय बोलणार, देण्याची मानसिकता ही फार गरजेची आहे. शेवटी कसं आहे, पैशाचं काम पैशाच करतो आम्ही, त्यांना 5,000 मदत करतो, शेवटी 5,000 रुपये आम्ही काही बँकेत म्हणजे कुठून छापणार नाही. आपण कसं आहे, आम्ही फक्त एक माध्यम आहोत, म्हणजे ऍक्च्युअल हे काम तुमचं आहे, समाजाचं काम आहे समजतो आम्ही. हे जेव्हा लोक आहेत ते फक्त आम्ही पोस्टमनचं काम करतो, आम्ही फक्त घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचतो, जस्ट एक पोस्टमन. त्याचं जे काही पुण्य आहे ते तुम्हालाच बस. नाही, खूप छान. आणि या सगळ्या अपेक्षा तर चला, आता आजचा हा व्हिडिओ आपण जो केलेला आहे तुमच्या मुलाखतीद्वारे तुमचं कार्य आम्हाला माहिती पडलंय, तर नक्कीच सगळे समाज आपल्या मदतीला उभा राहणारच आहे. पण तुम्हाला काही असं, तुमच्या मी चौघांनाही विचारते, तुमच्या सहकाऱ्यांना सगळ्यांना, की तुम्हाला असा काही संदेश द्यायचा आहे का, की समाजाला असा काही संदेश द्यायचा आहे की कशा पद्धतीने त्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे काम करायला पाहिजे, किंवा काय तुमच्या मनामध्ये आहे? संदेश माझा एवढाच आहे की प्रत्येक लोकांचा वाढदिवस राहते, म्हणजे प्रत्येकाला जर वाढदिवसाला 1,000 रुपये जर दिले तरी आमच्या असं म्हणजे कार्यात खूप मदत होईल, एवढी आमच्याकडून अपेक्षा आहे. म्हणजे तो वाढदिवस स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपण जर मदतीचा हात दिला तर तो नक्कीच आशीर्वाद मनापासून मिळतील त्याला. तर आज जवळपास 266 केसेस झालेल्या आहे आणि भरपूर पुन्हा कॉन्टॅक्ट झालेले आहे. तर त्यांना मदत देण्यासाठी जर समाजाने, आता जो काही इंटरव्ह्यू पाहतील त्यांनी उत्स्फूर्तपणे 1 वर्षात एकदा 100,000 रुपये जर दिले तर मला वाटते काही त्यांचं तेवढंसं काही नुकसान होणार नाही आहे, एक मदत होईल आणि त्यांनाही एक समाधान वाटेल का बाबा कोणत्या तरी कार्याला आपण ही केलेली आहे. आणि आमच्या इकडे पैसा उपलब्ध झाला तर जास्तीत जास्त केसेस या प्रकारच्या आम्हाला पण करता येईल. भगत सर, आपले काही असेल, काही संदेश असेल आपल्याला द्यायचा? संदेश तर तसा आता हेच त्यांना मदत करणे एवढाच संदेश. बरोबर. म्हणजे शेवटी कसं आहे ना, सगळं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे आपल्याला सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपल्याला या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागेल. तर आता सामाजिक, बरोबर आहे, मला ते आपल्या थोडंसं थांबवत आपलं, कारण मानवी जीवन, मानवाला मेंदू आहे आणि सगळ्यांचं म्हणजे स्वार्थीपणा, 85% लोक तर स्वार्थी आहेत. पण एक गोष्ट आहे, जशी ही बिल्डिंग आहे, ह्या इमारतीचा काही 15 ते 16 कॉलम जे आहेत ते पूर्ण डोळ्याला सांभाळत आहेत.
कॉलम्स, हम्म. खाली फुटिंग आणि वर बीम, हम्म. ही पूर्ण बिल्डिंगच्या डोळ्याला किंवा ते लोड सांभाळत आहेत. तर म्हणून सगळ्यांनी जर नाही केलं, पण 15% लोक जे आहेत ते चांगले लोक आहेत आपल्या जगातले, समाजातले, आणि ते करत आहेत. त्याच्यामुळे ते 15% लोकांनी फक्त आपली जी त्याची जी भावना आहे परोपकाराची किंवा मदतीची, ती भावना फक्त जागृत ठेवावी आणि मदत करावी, असं त्याला मला सांगायचं वाटते. शेवटी मानवी जीवन काय आहे? 4 चाकी गाडी, 2 मजली माळी, 5,000 साडी, हे तर सगळ्यांना जरी लागलं असेल, जे लागू पडत असेल, तरी पण आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आपण काही समाजात देणं लागतो आणि आपली काही कर्तव्य आहेत. तर जनावरांसारखं, जनावर कसं खाते, जे जो खुट्याला येतो बांधतो, खातो पितो, बाहेर फिरतो आणि परत खुट्याला बांधतो, पण तसं आपल्याला करता येत नाही. आपण मानव आहोत, आपलं कर्तव्य आहे. आणि शेवटी काय करायचं आहे, म्हणजे एकच सांगितलं, आणि आम्ही काम करताना बाकी आम्ही अपेक्षाकृत काम करतो, कारण गीतेमध्ये सांगितलं श्रीकृष्णाने कर्मण्येवाधिकारस्ते मा फलस्य कदाचन. आम्हाला कोणी चांगलं म्हणावं, कोणी आमची तारीफ करावी, कोणी आमची वाहवा करावी, असं आम्हाला कधीच वाटलं नाही. आमचं कर्तव्य आहे, एक नैतिक कर्तव्य आहे की आम्हाला मानव जो मिळाला तो सार्थकी पडावा. शेवटी काय घेऊन आलो आम्ही? शून्यातून विश्व निर्माण केलं आणि सगळं सोडून जायचं. एक सोयीचा जागा पण येऊ शकत नाही. पण एक संत म्हणतात की मरावी परी कीर्तिरूपे हरावे, म्हणजे तुमची कीर्ती उरली पाहिजे. कबीर म्हणतात की जेव्हा तू जन्माला आलास, त्याचे ते दुआ आहे, तेव्हा तू रडत होता आणि जग हसत होतं. कबीरजी म्हणतात जेव्हा तू जन्माला आला तेव्हा तू रडत होता आणि जग हसत होतं, आणि अख्खा आयुष्य तू असं काम कर की तू हसत हसत इथून मोकळी हो, म्हणजे तू जा या जगातून, पण जग रडलं पाहिजे. आणि हेच काम प्रत्येकाने करावं, जेणेकरून तुम्ही गेल्यानंतर लोक रडतील, असं म्हणाले नाही की हा गेला बा, जाऊ द्या, बरं झालं, ब्यात गेली बला गेली, असं होऊ नये. असं प्रत्येकाने आपल्या जीवनाशी ठरवून ते आपण वागावं, एवढंच मला सांगावं वाटतं. छान छान. तुम्ही म्हणजे जे बोलताय ते तुम्ही जगताय खरं तर. आणि खरंच आहे, एक निवृत्तीनंतरचे आयुष्य कसे असावे, तर ते खरंच तुमच्याकडे, तुमच्या सहकाऱ्यांकडे पाहिल्यावर खरंच एक समाधान वाटतं की निवृत्तीनंतर इतकं सुंदरही आयुष्य कुणी जगू शकतं. तर आमच्यासारखे जे लोक आहेत, जसं आता आम्ही गृहिणी म्हणा किंवा जे साधे लोक जे म्हणतो आपण अगदी, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय, म्हणजे सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी किंवा आम्ही कसं आमचं आयुष्य जगावं असं? गृहिणीचं तर मला वाटतं गृहिणीचं काम तुम्ही साधूचं काम नाही आहे. ज्या लोक म्हणतात की गृहिणी काहीच करत नाही, नुसतं घर सांभाळते, त्या लोकांना माझं सांगणं आहे, माझं म्हणणं राहील, तुम्ही गृहिणीचं काम 1 दिवस करून पहा फक्त. ऍक्च्युअली ते खूप मोठं काम आहे, कारण त्यांना पण वेळ मिळत नाही. मी हे अनुभवलेलं आहे, कारण अर्ध काम मी करतोय घरचे काम, भांडे पासून तर काही कपडे वगैरे सगळं सगळं सगळं, आणि त्याच्यामुळे हे काम छोटं काम नाही. गृहिणी सुद्धा त्यांनी आपलं घर सांभाळून, तर त्यांना तर त्यांच्या घरी त्या महिला काम करतात, त्यांचे सुखदुःखात सहभागी व्हावं, त्यांना सुट्टी द्यावी. शेवटी कसं आहे, आणि त्यांना माणुसकीचं तुम्हाला नातं, तुमचं एक माणूस नातं असलं पाहिजे. बऱ्याच घरी बघताय मी, त्यांचे कप वेगळे असतात. हा, अशा भेदभाव करू नये. जेव्हा आपण मानव सर्व सारखे मानतो, मग काय, फक्त त्यांची ती गरज, त्यांची कसं आहे ती त्यांची, म्हणजे त्याला काय म्हणतात, मजबुरी आहे. अरे खरं म्हणजे ती मजबुरी त्यांची नाही, ती मजबुरी तुमची आहे. तुम्ही आपल्या घरचं काम करू शकत नाही स्वतः, आणि ती बाई आपल्या घरचं काम करून पुन्हा 10 घरी काम करते, तर ती बाई किती मोठी असली बाई, तिचं कर्तृत्व मोठं आहे. त्यामुळे त्या बाई तुम्ही कमी समजू नका. त्यांना पण तेव्हा मान द्या, सन्मान द्या, त्यांना आदराने वागवा, आणि त्यांची ज्या काही अडीअडचणीला त्यांना काय लागतं, म्हणजे शेवटी कसं तुम्हाला आणि जसं घरी यायला गरज होतं त्यांना मदत करा. आता माझ्याकडे एक मांजरी दररोज येते, माझी पाळी मांजर नाही येते, पण तिथे येते आणि म्या म्या करते, आणि त्या ठिकाणी तिथे खाद्य ठेवलं त्या मीटर रूममध्ये, मीटर बॉक्समध्ये. मग तिला खाद्य दिलं की ती शांत होते. पण त्याच्यामध्ये पण लोक असतात, काही माणसं जनावरांसारखी असतात, त्यांना कळत नाही काहीच, त्याचा मेंदू बथड असतो, त्यांना किती सांगा काय फायदा नाही. आणि काही जनावर माणसारखी असतात, ती मांजर तिला, मग मी वास्तविक मांजर हात लावू देत नाही, पण ती छानपैकी तिला मी तिचे कान पकडून ओढतो आणि असं छानपैकी तिच्या डोक्यावर हात फिरवतो, आणि तिला पकडून असं असं फिरवलं. असं म्हणतात की ते काही पशुतज्ञ की त्यांना असं पकडले की त्यांना असं वाटते की त्यांची आई त्यांना फिरवत आहे, ते खांद्याला पकडून नाही करतात. हा, तर
कदाचित ते मला खूप छान रिस्पॉन्स येते, बरं वाटते. शेवटी काय भूतदया, त्याच्यामध्ये मानवदया सगळं चाललं. आपण हे काम करतोय आणि त्यांनी पण हे अपेक्षा म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढं काही खारीचा वाटा नाही म्हणतायत मी, त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी करावं, बस एवढी मला अपेक्षा त्यांच्याकडनं. छान सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.